The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। सुखो बुद्धानं उपादो सुखासद्धमदेशना सुखा सब काणं तपो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील भीमनगर व दीक्षाभूमी नगर यांच्या वतीने विपश्यना केंद्र त्याचबरोबर अभ्यासिका आणि बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना हा संयुक्त कार्यक्रम त्याचबरोबर कालकथित विश्वासराव तायडे बाबा यांचं पुण्यस्मरण अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या या दर्यापूर मध्ये आपण सर्वांच्या माध्यमातून तायडे परिवारासह आयोजित केलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी संपूर्ण तायडे परिवार गवई परिवार त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट या कार्यक्रमाचे आयोजक तथागत बहुउद्देशीय संस्था व धम्मरक्षिता महिला मंडळ आणि संपूर्ण दर्यापूर त्याचबरोबर अमरावती मला वाटतं नागपूर आणि बऱ्याच ठिकाणावरून या कार्यक्रमासाठी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। आयुष्यमान श्रद्धावान धम्म उपासक धनराजजी तायडे आणि तायडे परिवाराने आम्हाला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय आणि त्यासाठी आपण सर्वप्रथम तायडे आईने आपल्या विहारामध्ये भगवान बुद्धाच्या मूर्तीचंही दान दिलंय। त्यामुळे संपूर्ण तायडे परिवाराच्या या महान पुण्याचं आपण साधुकाराने अनुमोदन करावे। या ठिकाणी आपल्या सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री इंगळे या पण उपस्थित आहेत आणि बऱ्याच ठिकाणावरून इथे उपासक उपासिका आहेत। वेळ भरपूर झालेला आहे म्हणून मी विचारतो, रोजच विचारतो आहे लोकांना, सोडत तर बिलकुलच नाही बाप्पा, कारण भोजन पंक्तीन जेवण तर रोजच होत राहील। बाबासाहेबांनी भरभरून दिले नाही का, रोज पुरणाची पोळी रोज पुरी भाजी म्हणाल ते तूप रोटी खाऊ शकतो, कारण त्या बाबासाहेबांनी कंगाल असलेल्या समाजाला मालामाल केलाय। त्यामुळे जेवण तर होतच राहतील,
पंगत तर उठेलच, त्याच्यात काही विषय नाही आहे, परंतु फक्त खाण्यातच आपलं जीवन वाया नाही गेलं पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणाले मनुष्याला फक्त भोजनाचीच आवश्यकता आहे असं नाही आहे. कारण भोजन तर प्राणी पण करतात, पशु पक्षी पण करतात, खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात, आणि खाता खाता एक दिवस बटन दबलं की, आणि माणसं सुद्धा मग खाण्यासाठीच जगत असतील आणि जगण्यासाठीच खात असतील, आणि खाता खाताच फक्त बाल्याची माय 10 बाय 10च्या खोलीत, आणि फक्त परिवारापुरतं समाज गेला चुलीत, एवढ्या पुरतच जगत असतील, तर माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये कोणता फरक आहे मग? नाही का? कारण पशु पक्षी सुद्धा कोणी अंडी घालतात, तर कोणी गर्भवती होऊन पिल्लांना जन्माला घालतात. पशु पक्षी जे काही आहेत, तर मनुष्य प्राणी पण तसाच करतो. आई वडील लग्न लावून देतात, लेकरं होतात, लेकरं लहानाचे मोठे करतात, त्यांना शिकवतात, कॉलेजामध्ये शाळेमध्ये घालतात, त्यांना नोकरीला लावून देतात, नंतर वयात आले की लग्न लावून देतात, लग्न झालं की त्यांना लेकरं होतात, तुम्ही आजी आजोबा बनता, मग नाताला सांभाळायचं काम लागते, नंतर रिटायरमेंट होते, घरातून कुठं बाहेर जात नाही, कारण जीव घरातून बाहेर निघत नाही. कोणी चाब्या घेईल का, कोणी नावावर करेल का बापा, या भीतीनं घरातच थांबते, विहारात जात नाही, समाजात जात नाही, बिलकुल सगळं काही जीवन वाया जाऊ देते. आणि नंतर कुठून तरी धम्मदेशना वगैरे जर ऐकली आणि उशिरा जर उजाडलं, तर तेव्हा म्हणते मला बुद्ध गयेला जायचं म्हणते, मला चैत्यभूमीला जायचं म्हणते, मला विहारात जायचं म्हणते, आणि तोपर्यंत डोळे कामातून गेलेले असतात, हे कान कामातून गेलेले असतात, गुडघे तर बिलकुल साथ देत नाहीत, कंबर साथ देत नाही, बीपीची गोळी कधी हाय कधी लो, डायबिटीज शुगरची गोळी कधी वाढू जाते, आणि अशातच मग सगळं हे कमजोर पडते, बटन दबतेच बिलकुल. मी असो का तुम्ही असो, बस कहाँ गए तो पता नहीं, आणि क्या लेकर आए ये भी पता नहीं. जसे पशु पक्षी जन्माला येतात, त्या लेकरा बाळांना जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत खाऊ घालतात, आणि नंतर ते उंच भरारी पक्षी घेतात, पुन्हा सायकल सुरूच आहे. तसंच मनुष्याचं जर जीवन असेल तर त्याला काही अर्थ आहे का? बिलकुल अर्थ नाहीये. असं आपलं कुणाचंही जीवन असता कामा नये. म्हणून तुम्हाला हे सुरुवातीला जरा डोस दिला. कुणाचं जर मन ध्यान सगळं तिकडेच असेल बापा, सुगंध येऊ लागला कशाचा तरी, आणि हे 1 झालं, 2 झालं, 3 झालं, आता हे 4थे बोलवले, आणि आता यांनी तर सुरुवातीला सुरू केलंय आपली एक्सप्रेस, हे कधी संपवता काय माहित नाही. असं तुम्हाला तर वाटत नसेल बाप्पा, तुम्ही लय चांगले आहे, पण कोणी तर असतेच असं बारीक तोंड करून बसलेलं. सगळे नाहीत, आता बदल होतच आहे, होत नाही असं काही नाही, पण काही खरंच आम्ही पाहतो लहानपणापासून टप्पू मारण्यावरच लय भर आहे. आता तायडे साहेबाला म्हटलं विचारा बापा, तर बऱ्याच जणांचा आवाज आला की बा धम्मदेशनात झाली पाहिजे, पण मी पाहतच होतो असं बारीक, काही असं तोंडाला कुलूपच लावून बसले होते. भलेही त्यांची संख्या कमी होती, पण तुमच्यात बसलेले आहेतच बिलकुल. कधी उठतो, कधी जाऊन बसतो, आणि कधी ताटात घेतो, आणि कधी एकदाच गिळतो, आणि कार्यक्रम कसा झाला, हा आता कार्यक्रम चांगला झाला म्हणते बाप्पा. तुम्ही नाही तसे, पण काहीची गोष्ट करतो. आणि म्हणून सुरुवातीला तुम्हाला सांगतो, अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, आणि त्यामुळे तायडे आईने एवढी मोठी भगवंताची मूर्ती आपल्या विहाराला दान दिली आहे. तायडे साहेबांनी आम्हाला फोन केले आणायचे, ही तारीख जी होती ती खाली होती, आम्ही राखीव ठेवली होती. तायडे साहेब कुठे गेले, कारण उद्या थायलंडला जायचं आहे, रोज दौरे आहेत, रोज धावपळ होत आहे, त्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही विचार केला होता की बा 9 तारीख राखीव ठेवू, काही तयारी वगैरे बॅग बिग भरू, काही कपडे बिपडे धुऊ, का रोजच गाडीतच बसून इथं कार्यक्रमात आलं की इथे बसून. आता हे काय म्हणत असेल हे तुम्ही समजू शकता. म्हणजे जो आता तुम्ही जे आज बसले, तर काहीच गेला असेल आउट होऊन. तर माझं म्हणणं बा, तुम्ही आमच्याबद्दल विचार करा, का रोज गाडीत जरी आहे तर बसणंच आहे ना. तिथून आलं की इथं बसवलं, तिकडे भोजनाला गावच्या घरी नेऊन बसवलं, तिथं बसणंच आहे का नाही. भगवान बुद्धालाही दुखण्यानं सोडलं नाही. जिथे जन्म आहे तिथे आजारपण आहे, जिथे जन्म आहे तिथे म्हातारपण आहे,
जिथे जन्म आहे तिथे दुःख आहे आणि जिथे जन्म आहे तिथे मरण आहे, हे कोणाला सुटलं नाही. असं समजू नका की बुद्धाला काही होत नव्हतं की काय, बाबासाहेबांना काही होत नव्हतं की काय. कालच आम्ही चर्चा केली, नेहमी चर्चा करतो, बुद्ध जरी होते तरी लवकर गेले बघा. याच्याबद्दल विचार केला पाहिजे. बाबासाहेब होते पण लवकर गेले बघा. कारण कोणत्याही गोष्टीचा जर अतिरेक केला, शरीराला मेंदूला जास्त काम लावलं की बटन लवकर दबतेच बापा. आमचं लवकर दबते की काय असं वाटते आम्हाला. आणि त्याच्यात काय नवल होणार नाही, कारण दबू शकते. कारण जर जास्तच काम, जे आहेत खाऊ आहेत, जे रिकामेच आहेत, फक्त खायचंय ना आराम करायचा, खायचंय ना आराम करायचा, असे 100 वर्षे जगून काय उपयोग आहे. म्हणजे तसे तुम्ही नका बनवू. परंतु सांगतो तुम्हाला की असे पण काही लोक आहेत, त्या स्त्री असतील, पुरुष असतील, तरुण असतील, तरुणी असतील, काही काम धंदा करत नाही, परंतु हात राहते ना आराम करत राहते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही त्यांच्यापैकी नाही आहे. सर्वप्रथम तुम्हाला आठवण करून देतो, म्हणजे फार आनंद झाला आज आम्ही इथे येऊन. मी आता जस्ट विचार केला की बाबासाहेब आंबेडकरांचा आणि अमरावती जिल्ह्याचा काय संबंध आहे. बऱ्याचदा इकडे जेव्हा येतो तेव्हा आम्ही बोललो, तर माझ्या माहितीप्रमाणे 2-3 वेळा बाबासाहेब आपल्या अमरावतीला आलेले आहेत. किती? 2-3 वेळा. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही फार विद्वान आहात बापा. तर 2-3 वेळा आले बघा. एकदा सुरुवातीला आले अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह करण्यासाठी 13-14 नोव्हेंबर 1927 ला. तुम्हाला ठाऊक असेल, 13-14 नोव्हेंबर रोजी 1927 ला आपले बाबासाहेब अमरावतीमध्ये आले होते. सर्वात प्रथम इकडचाच सत्याग्रह केला, म्हणजे अंबादेवी मंदिराचा. त्यानंतर मग पुण्यामध्ये पार्वती मंदिराचा सत्याग्रह केला आणि त्यानंतर काळाराम मंदिर नाशिकचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांचा उद्देश हा नव्हता की आपल्या लोकांनी देवदर्शन घ्यावं आणि देवदेव करावं. बाबासाहेबांचा उद्देश होता की आम्ही माणसं आहोत आणि आम्हालाही माणसाचा अधिकार, मनुष्याचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे. तर त्यासाठी म्हणून अमरावतीला अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह करण्यासाठी एकदा आले. त्यानंतर तुम्हाला माहित असेल नसेल, हा जो तुमचा दर्यापूर तालुका आहे ना तायडे साहेब, आज किती तारीख आहे? किती तारीख आहे? आज 9 तारीख आहे. नेमकं आजच्याच दिवशी, लक्षपूर्वक आहे का, ज्यांना माहिती नसेल त्यांना, नेमकं आजच्याच दिवशी 96 वर्षांपूर्वी, किती? 96 वर्षांपूर्वी आपल्या दर्यापूर तालुक्यात कुठेतरी आराळा आहे, त्या आराळ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आले होते विहिरीच्या पाण्याचं पूजन करण्यासाठी. 96 वर्षांपूर्वी. बरोबर बघा योग कसा साधला बघा. 96 वर्षानंतर इथे आपण कार्यक्रम, म्हणजे जणू काही त्या दिवसाचा वर्धापन दिनही साजरा करतो. एकदा त्या महामानवाच्या साठी आपण टाळ्या वाजून कृतज्ञता व्यक्त करावी. कारण तो महामानव जर झिजला नसता तर हा देह आज सजला नसता आणि बुद्धासमोर वाकला नसता, झुकला नसता. जोहार मायबाप करावं लागायचं आपल्या लोकांना. खुळखुळ्याची काठी घेऊन फिरावं लागायचं. सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. म्हणून बाबासाहेबांना इथे बोलावलं. त्या आराळ्यामध्ये जी विहीर आहे त्या विहिरीचं पाणी म्हणजे पिण्यात आलं. बाबासाहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं. अशा प्रकारचा कार्यक्रम 96 वर्षांपूर्वी आपल्या दर्यापूरमध्ये झाला त्या आराळ्याला. आणि म्हणून मी म्हटलं बा आता तुम्हाला एक त्याची आठवण करून द्यावी म्हणून 1927 ला 9 जानेवारीला सुद्धा बाबासाहेब आपल्या दर्यापूरमध्ये आले. आणि पुन्हा मग अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह तर केला, पण नंतर 1936 ला अमरावतीला बाबासाहेब पुन्हा आले. 4 मे 1936 ला. तेव्हा कशासाठी आले माहितीये? म्हणजे तब्बल 9 वर्षानंतर. अगोदर 1927 ला आले ना अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह करण्यासाठी, आणि पुन्हा 9 वर्ष गेले आणि पुन्हा अमरावतीला आले 1936 ला. आणि ते यासाठी म्हणून आले कारण नेमकंच बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जिल्ह्यातील येवल्याजवळ एका सभेमध्ये बाबासाहेब म्हणाले, मी ज्या धर्मामध्ये जन्मलो ते माझ्या हाती नव्हते, परंतु ज्या धर्मामध्ये मी जन्मलो आहे त्यामध्ये विषमता आहे, जातीला महत्व आहे, धर्माला महत्व आहे, गुणवत्तेला महत्व नाही आहे, म्हणून मी धर्मांतर करणार आहे. मी बॅरिस्टर असताना जर
जात आडवी येत असेल आणि माझा अवमान होत असेल, माझा छळ होत असेल, मला त्रास दिला जात असेल, फायली माझ्याकडे फेकून दिल्या जात असतील एका चपराशाकडून, तर हा अन्याय, हा अपमान मी सहन करतोय, माझ्यात सहनशीलता आहे. परंतु माझ्या अशिक्षित, दलित, शोषित, पीडित समाजाचं काय होत असेल, त्यांच्यावर किती अन्याय अत्याचार होत असेल, म्हणून त्या बाबासाहेबांनी बडोद्याला संकल्प सुद्धा केला. बघा, परिवर्तन करेल आणि जी परिस्थिती आहे ती बदलवेल, अन्यायाला वाचा फोडेल म्हणाले बाबासाहेब. बाबासाहेब रडणाऱ्यांपैकी नव्हते, हातावर हात ठेवून बसणाऱ्यांपैकी नव्हते, लढवये होते, लढणारे होते आणि फक्त बोलणारेच पण नव्हते. मी 4 ढग सांगितलेले आपल्या द ग्रेट हॅपीनेस वरती, तुम्ही ऐकले असतील. कारण समाजामध्ये असेही काही लोक आहेत आपल्या, बघा, राजकारण वगैरे निवडणूक आली की लय मोठमोठ्यानं बोलते. तुमच्याकडे असतील बापा, तुम्ही कुठं अपवाद असाल, लय मोठ्यानं बोलते. कोणाला बोलवलं कार्यक्रमाला वगैरे एखाद्यानं माईक द्यावं फक्त. जिंदगीत कधी विहारात जात नाही, त्याची बायको येत नाही, त्याची पोरगी येत नाही, पोरगा येत नाही. आणि जयंतीला वगैरे कधी शहाणपणानं बोलवलं, माईक दिला की मग मोठमोठ्यानं सांगते बाबासाहेबांना असं म्हणायचं होतं, बाबासाहेबांना तसं म्हणायचं होतं. आणि बाबासाहेब म्हणाले दर रविवारी विहारात जा, आणि हे जिंदगीत विहारात येत नाही कधी. अशी परिस्थिती आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून बाबासाहेब त्या येवल्याला गरजले आणि आपल्या नागपुरात 14 ऑक्टोबर 1956 ला धो धो बरसले. आपणही तसेच असलो पाहिजे, कारण बाबासाहेबांचे आपण अनुयायी आहोत. फक्त आपण गरजणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. आज आम्ही पाहतोय परभणीला घटना घडली, खैरलांजीची घटना घडली. मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, पण तुम्हाला सांगतो, जयंती आल्यावर लोक तल्लीन होऊन भीम के लगते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी धरण अर्ध्यापेक्षा जास्त उधर त्या गाण्यावर नाचतात. रात्रभर तरुणाई नाचते. नंतर मात्र त्यांना बाबासाहेबांच्या विचारांचा विसर पडतो की काय, अशी हकीकत आहे. ऍक्च्युअल मध्ये अशी कंडिशन आहे. बघा, तुमच्या गावामध्ये, दर्यापूरमध्ये असो की अमरावती असो की कोणतंही गाव असो, कोणते धार्मिक कार्यक्रम वगैरे असेल, वर्षावास सुरू असेल, विहारातले कार्यक्रम असतील, ध्यानाचे कार्यक्रम असतील, तर येजबार झालेल्या माझ्या आया आणि येजबार झालेले माझे बाबा, जणू काय धम्म फक्त त्यांच्यासाठीच बाबासाहेबांनी त्यांच्याच गळ्यात बांधून दिलाय असं वाटते कधी कधी बिलकुल. आणि जयंती आली की जणू काय बाबासाहेबांनी कायद्यात दुरुस्ती केली, बा जयंती तरुणांसाठी बरं, आणि बाकीचं विहारात जाणं, धम्माचं आचरण करणं, उपवास पालन करणं, ध्यान करणं, पंचशील पालन करणं, जे म्हातारे झाले डग 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 त्यांच्यासाठी. हे म्हणते जे आता म्हणजे कुटुंबासह विहारात जात जा. मी मनातल्या मनात विचार केला. त्या दिवशी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, विहारात प्रवचन होतं. आम्ही ते सांगतो लोकांना की परिवारासह विहारात जा, कुटुंबासह विहारात जा, लहान लहान लेकरांसह विहारात जा. आपली विशाखा मिगार माताजी होती, नातेपितूसह विहारात जायची. पण आजकाल आम्ही पाहतो काही काही ठिकाणी परिवारासह यायचं तर बा, अशी एखादी आई येते आमची कडीवरती एखाद्या लहान लेकराला घेऊन. त्याला विचारलं, बाबी एका ठिकाणी आई याला घेऊन कशाला आल्या तुम्ही? आई काय शिकली सवरलेली नव्हती, तिनं खरंच सांगितलं म्हणे घरी स्वयंपाक करू लागली म्हणे. सुनबाई म्हणते जी, आणि वंदनाची वेळ आहे म्हणे आता संध्याकाळची 7ची, आणि घेऊन आलो म्हणे. आता सांगा, आता काय पाळणा घर आहे का विहार आपलं? बाबा तशा लेकरांना नका आणू, ज्यांना वंदन करता येते, ज्यांना वंदना म्हणता येते, ज्यांना बोलता येते, ज्यांना थोडीशी समज आहे, अशा लेकरांना आणा. आता घरी लेकरू सांभाळायला कोणी नाही म्हणून जर घेऊन येत असाल तर बापा तुमच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमीच आहे. कोणत्या कार्यक्रमातही मी म्हणतो बापा एवढ्या बारीक लेकरांना कशाला घेऊन जाता? त्या दिवशी असाच कार्यक्रम झाला. म्हणते जे आमचे प्रवचन देऊ लागले, समोरच एक भगिनी बसली बा लेकराला घेऊन. हे प्रवचन देत आणि ती असा भोंगा काढला त्या बाळ. परत ते नाव मुक्कर आहे ना, त्याला ती जागेवरच म्हणते मुकी बस, मुका बसना बाळा, शांत बसना, शांत बसना. हे म्हणते जी प्रवचनातच म्हणे बा ताई त्याला घेऊन बाहेर जा ना. आता एवढं हे समजू नये का? मला सांगा बरं तुम्ही, आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे का नाही सांगा बरं. एक तर लेकरू घेऊन पुढंच येऊन बसाव का? बा आपल्या लेकराचं काय गणित आहे ते आपल्याला माहित असते. म्हणजे बा कोणाला म्हणत नाही का इथं घेऊन आले असाल तर इथं बसू नका म्हणून. पण सांगतो तुम्हाला, काही गोष्टी आपल्या विचार करण्याच्या असतात. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की बाबासाहेबांचा इथे संबंध आहे. मला खरोखर आनंद झाला. खरं तर अशा माझ्या आया तयार झाल्या पाहिजे, तायडे आई सारख्या. आज
तायडे बाबांचा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आम्ही आता विहारात गेलो तर म्हणे दर्शन धैर्य धैर्य भगवंता गाणंच म्हटलं बाबा म्हणे धन्य झालं म्हणे माझं जीवन आज मूर्ती दान दिली भगवंताची भंतेजीची धम्मदेशना ऐकून म्हणजे आयोजित केली माझं जीवन धन्य झालं एकदा बापा टाळ्या वाजवून त्यांच्या त्या पुण्यकर्मासाठी अभिनंदन करा आणि बसलेली आहे पा तिथे खुश किती वर्ष झाले तायडे साहेब 80 वर्षे 85 बापा 85 वर्षाचं वय आहे माझ्या आईचं आणि या वयामध्ये बाबांच्या स्मृती प्रीत्यर्थ विहाराला मूर्ती दान दिली तुम्ही सुद्धा असे काही पुण्य कर्म करायला शिका नुसत्या टाळ्या वाजवणाऱ्यापैकी बनू नका म्हणजे झालं टाळ्या तर कोणाला वाजवता येईल साधू साधू तर कोणी म्हणेल पण आपण काही झीज दिली पाहिजे कारण बाबासाहेबांनी सांगितलं तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा द्या आणि मी तर म्हणतो चाब्या दुसऱ्याच्या हातात जाण्याच्या अगोदर दान द्यायला शिका ना कारण कमवायचंय कमवायचंय जमवायचंय जमवायचंय कपाटात ठेवलंय कुठं कुठं ठेवलंय मटक्यात ठेवलंय बँकेत ठेवलंय बापा लय कमवलंय हो आणि त्याला चिपकू 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 कोणाच्या नावावर करत नाही म्हणते माझ्याच नावावर मीच कारभारी असलो पाहिजे मीच मालक असलो पाहिजे म्हणते आणि डगडग होईपर्यंत म्हातारा होईपर्यंत तीच मानसिकता ठेवते कोणावर भरोसा नाही म्हणते आणि एक दिवस येते टचकन बटन दबते दवाखान्यात नेलेलं असते की नाही बटन दबायच्या अगोदर कृत्रिम श्वास लावलेला असते डॉक्टरला विचारतात घरचे लोक आम्ही पैसे वगैरे लावू शकतो म्हणते डॉक्टरला जरा तुम्ही काहीतरी करा डॉक्टर म्हणते आता काही लावण्यात अर्थ नाही ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही म्हणते बॉडी पैसा आपलाच जपू 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 ठेवलाय येते का कामाला तिथे बघा तुम्ही येते काय ते बिलकुल नाही बरं जी काही गाडी कमवली समजा BMW घेतली असेल स्कोडा घेतली असेल आणि अजून कोणकोणत्या भारी भारीच्या गाड्या घेतल्या असतील जेव्हा आपण जातो तुम्हाला वाटायचं जातो काऊन म्हणते बापा आणि जाणारच आहे मी पण तुम्ही पण इथं कोण अमृत पिऊन आले कोणाची काय गॅरंटी कोण कुठे कधी जाऊ शकते भंतेजी असो का उपासक असो का कोणत्याही जाती धर्माचे असो आणि कोणी म्हणते म्हणून कोणी जात नाही कावळ्याच्या शापाने कोणी मरत नाही पण कर्मविपाकाने जेव्हा कधी मृत्यू येणार असेल तर आपल्याला कोणी थांबू तो आपला पैसा सुद्धा थांबवू शकत नाही आपले माता पिता थांबवू शकत नाही आपले पोरबाळ नातेवाईक कोणी थांबवू शकत नाही हे बुद्धाचं वचन आहे भगवान म्हणाले कर्मविपाकाने जेव्हा कधी मृत्यू येणार असेल त्याला कोणी थांबवू शकत नाही आणि म्हणून मी माझ्या सगळ्या मायबापांना सांगत असतो की धन दौलत कमवा आणि जमवा पण त्याला चिपकू 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 नका बसू लेकरा बाळासाठी ठेवा तुमच्यासाठी ठेवा पण त्याचे 4 हिस्से करा 4 भाग करा भगवंतानेच सांगितलं किती भाग करायला सांगितले माहिती तुम्हाला संपत्तीचे भगवंताने किती किती तुम्हाला माहिती आहे का खरं अहो भगवान बुद्धाने सांगितले संपत्तीचे 4 भाग करा जर तुम्हाला ती संपत्ती पासून सुख मिळावं असं वाटत असेल तर आपल्या चॅनल वरती ते प्रवचन आम्ही सांगत नाही येते पण भगवान बुद्धाने सांगितलं की चौथा जो हिस्सा आहे तो हिस्सा दान पुण्यासाठी तुम्ही काढून ठेवला पाहिजे म्हणजे दिवसाला तुम्ही 100 रुपये कमवत असाल तर त्यातलं 25 रुपये धम्म कार्यासाठी दान देण्यासाठी बाजूला काढून ठेवलं पाहिजे 25 रुपये माता पित्याच्या सेवेसाठी तुम्ही बाजूला काढले पाहिजे 25 रुपये तुमचे मुलं बाळ बायकोसाठी बाजूला काढून ठेवले पाहिजे 25 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये तुम्हाला काही संकट आहे दुःख आहे त्याच्यासाठी बाजूला काढून ठेवले पाहिजे आणि राहिलेले 25 रुपये दान देण्यासाठी बाजूला काढून ठेवले पाहिजे असे 4 हिस्से करायला सांगितले भगवान अनाथ पिंडकाला म्हणतात की जो सुज्ञ उपासक गृहस्थ असेल गृहिणी असेल त्यांना जर वाटत असेल आपलं धन आपल्याला सुख दिलं पाहिजे आपल्या धनाने संपत्तीने तर त्याने सुज्ञपणाने असे 4 भाग केले पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सांगतो बुद्ध सर्वत्र श्रेष्ठ आहेत भगवान बुद्ध जरी 26,500 वर्षांपूर्वी होऊन गेले तरी बुद्धासारखं या जगात केव्हाही कोणी नव्हतं आजही कोणी नसते आणि उद्याही कोणी नसणार आहे यं किंची रत्नं लोके विद्यति विविधा पुतु रत्नं बुद्ध समं नत्ति रत्नं धम्म समं नत्ति रत्नं संघ समं नत्ति तस्मा सोत्ती भवन्तु मे किंवा भवन्तु ते असं म्हणता तुम्ही याचा अर्थ काय आहे यं किंची रत्नं लोके विद्यति विविधा पुतु रत्नं
म्हणजे या सृष्टीमध्ये, ब्रह्मांडामध्ये, जगामध्ये, दुनियेमध्ये बुद्ध रत्ना समान, धम्मरत्ना समान आणि संघरत्ना समान दुसरं कोणी नाही आहे की जे त्यांची बरोबरी करू शकेल. रत्न तर भरपूर आहेत, हिरे, माणिक, मोती, काय जे असेल ते, परंतु बुद्ध रत्नाची बरोबरी कोणी करू शकत नाही, धम्मरत्नाची बरोबरी कोणी करू शकत नाही, संघरत्नाची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि म्हणूनच आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 ला जरी धर्मांतराची घोषणा केलेली असली तरी तब्बल 20-21 वर्षानंतर या नागपुरामध्ये आपल्या बुद्ध धम्माचीच दीक्षा घेतली. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरा धर्म स्वीकारला नाही, त्याला कारण आहेत. कारण भगवान बुद्धांनी या जगाला काय दिलं हा जर प्रश्न कधी कुणी कुणाला विचारला तर त्याचं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. भगवान बुद्धांनी तर भरपूर काही दिलं. आध्यात्मिक दृष्टीने निर्वाणाचा मार्ग उजागर करून दिला. एकीकडे अध्यात्माचा जर विचार केला तर श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत होण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला. भगवान बुद्धांनी दुःखाचं निवारण करण्यासाठी 4 आर्य सत्य आणि त्यावर उपाय म्हणून आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला एकीकडे. आणि दुसरीकडे तुम्ही म्हणाल व्यवहारिक दृष्ट्या, भौतिक दृष्ट्या या जगाला भगवंताने काय दिलं तर महत्वपूर्ण असं तत्वज्ञान भगवंताने या जगाला दिलं, जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये घातलं. ते म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, बंधुत्व आणि न्याय. हे 4 तत्व जगाचा आधार आहेत, संविधानाचा सुद्धा आधार आहेत. हे 4 तत्व जर बाजूला केले तर आपलं संविधान खिळखिळ होऊ शकते. हे 4 तत्व जर बाजूला केले तर लोकशाही नष्ट होऊ शकते. हे 4 तत्व जगातून बाजूला केले तर जग हे बिलकुल नष्ट होईल, जग उद्ध्वस्त होईल. कारण भगवान बुद्धांनी या 4 तत्वाची निवड केली, त्याचा उपदेश केला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बौद्ध धम्मामध्ये अंतर्भूत जर कशाचा असेल, अंतर्भाव जर कशाचा असेल, भगवान बुद्धाचा धम्म जर कोणत्या तत्वांवर आधारलेला असेल, व्यवहारिक दृष्ट्या जर तुम्ही विचाराल तर तुम्हाला सांगेल मी हे 4 तत्व थोडक्यामध्ये सांगेल की कसं भगवंताने समता दिली, समतेचं तत्व, स्वतंत्र, बंधुत्व आणि न्याय कसा शिकवला भगवंतानं. त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी की आज आपण पाहतोय बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा देऊन किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? 68 वर्ष झाली. किती वर्ष? 68 वर्ष झाली. बघा, या 68 वर्षांमध्ये भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाबद्दल जर तुमच्यात बसलेल्या काही लोकांना प्रश्न केले, करत नाही बापा, पण केले तर बऱ्याच एकाच प्रश्नाचं उत्तर सारखं येणार नाही. बघा, बुद्ध धम्माशी संबंधित एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला विचारलं ना तर तुमच्यात बसलेले लोकांचं त्याबद्दल एक वाच्यता नसेल. बघ, माहितीये तुम्हाला? आता तुम्हाला जर विचारलं हे चिवरांचा रंग कसा आहे, सांगता येईल सर्वांनाच? सर्वांनाच सांगता येईल का? नाही सांगता येईल. तुम्हाला प्रत्येकाला जर विचारलं 4 आर्य सत्य, सांगता येतील का प्रत्येकाला? बुद्ध धम्मात पुनर्जन्म आहे की नाही, सर्वात मोठा प्रश्न केला तर सगळ्यांचं उत्तर एकच येईल का? त्याच्यावरती उपदेश आहे आपला, पण सांगतो तुम्हाला एक उत्तर येईल का? नाहीये. बघा, बुद्ध धम्मामध्ये पुनर्जन्म आहे की नाही, एक उत्तर नाही. बौद्ध धम्मात मांसाहार वर्ज्य आहे की बिलकुल माफ आहे, याचं एक वाक्यता आहे का कोणाबद्दल? कोणामध्ये आहे का? आपल्याला 68 वर्ष झाले. बघा, मी मुद्दा म्हणून तुम्हाला बोलकं करतोय बऱ्याच गोष्टींबद्दल. ओकास वंदामी भंते द्वारतयेन कत्तं सब्बं अपराधं खमतु मे भंते. हे जी क्षमा याचना करतो, ही क्षमा याचना सुद्धा जर म्हणतोय आपण किंवा त्रिसरण पंचशील याचना आपण म्हणतोय तर त्यामध्ये सुद्धा एक वाच्यता नाहीये. बापा, आताच तुम्हाला म्हणायला सांगितलं तर यांची गाडी पुढे चालली होती आणि यांची गाडी खेड्याकडची मागेच होती. बघा, बऱ्याच ठिकाणी तुमच्या विहारातल्या वंदनेची चाल वेगळीच आहे हो, आणि दुसऱ्या जिल्ह्यात गेले की वंदनेची चाल वेगळीच आहे. तुमच्याकडे क्षमा याचना वेगळीच आणि दुसरीकडे ती वेगळीच. आता आम्ही फिरतो म्हणून आम्हाला माहित आहे, तुम्ही तेवढ्यातच फिरता म्हणून तुम्हाला काय माहित नाही,
पण सांगतो तुम्हाला कोणत्याही एखाद्या तत्वाबद्दल एक वाक्यता एक वाच्यता नाही आहे आणि त्यामुळे आपण अभ्यासही केला पाहिजे। पहिली गोष्ट तर भगवान बुद्धाने एक गोष्ट सांगितलेली आहे, हत्तीचं वर्णन तुम्ही ऐकलं असेल। म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बुद्धाला मानतो। आता हे पुस्तक वाचत होतो मी, चालत होतो बसल्या बसल्या आता थोड्या वेळापूर्वी बंतेजी सोबत मी चर्चा केली की म्हणजे टीका टिप्पणी करत नाही, परंतु ज्याला वाटेल ते लिहिते बघा बुद्ध धर्माबद्दल। बाबासाहेबांच्या बद्दल ज्याला वाटेल जसं वाटेल तसं बोलतात बघा लोक। बाबासाहेबाला हे म्हणायचं होतं म्हणते, बाबासाहेबाला ते म्हणायचं होतं, बाबासाहेबाला क्रांती अभिप्रेत होती म्हणते, कोणी म्हणते बाबासाहेबाला काय अभिप्रेत होतं। खरं तर धम्माचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला बाबासाहेबही कळणार नाही, बाबासाहेबांचा अभ्यास केल्याशिवाय आणि धम्माचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला धम्मही कळणार नाही। अभ्यास फार जरुरी आहे आणि अभ्यास दोन प्रकारचा सांगितला, एक थिअरी आहे आणि एक प्रॅक्टिकल आहे। बुद्ध धम्म फक्त थिअरीवर पण डिपेंड नाही आहे आणि फक्त व्यवहाराचा विचार केला तर प्रॅक्टिकलवर पण डिपेंड नाही आहे, कारण व्यवहारात थिअरी पण महत्वाची आहे आणि जर दुःखमुक्त व्हायचं आहे तर प्रॅक्टिकल पण फार महत्वाचं आहे। तुम्हाला तुमचं मन शांत करायचं आहे, तुम्हाला संयमशील जीवन जगायचं आहे तर तुम्हाला ध्यान करावं लागेल। आणि व्यवहारामध्ये तुम्हाला कुटुंबाशी कसं वागावं, शेजाऱ्यांशी कसं वागावं, नातेवाईकांशी कसं वागावं, समाजाबरोबर कसं वागावं, व्यक्तिगत जीवनात आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपला व्यवहार कसा ठेवावा हे जर माहीत करून घ्यायचं आहे तर बुद्ध धर्माची थिअरी पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे, नाही का। आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेल एकदा बघा, आज बुद्ध धर्माबद्दल प्रत्येक जण आपापलं मत वेगवेगळं सांगते, म्हणून एकदा एका राजाने अंध लोकांची परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं। आज बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, आम्हाला हे दिसते चित्र म्हणून तुम्हाला बोलतोय, माहित नाही आता विहार तर बनवलंय सुंदर, आता ती अभ्यासिका पण आहे, विहार पण आहे, मूर्ती फारच सुंदर आहे खरंच, विहार फारच मोठा आहे तुमचं। विहार पाहतो आम्ही, छोटी छोटी विहार असतात काही काही गावांमध्ये, पण तुमच्या दर्यापूरमध्ये आता हे जे विहार पण बनवलं आहे तुम्ही, म्हणजे विहार कम हॉल आहे, अभ्यासिका आहे, त्याच्यामध्ये विपश्यना केंद्र पण आहे, प्रचंड मोठा हॉल आहे, त्याला साजेशी भगवान बुद्धाची मूर्ती आहे। पण काही काही ठिकाणी आम्ही जातो, वाईट नका मानू देऊ, कार्यक्रम लय मोठा होते, लय मोठी पंगत उठते, दूरदूरून लोक येतात, भंतीजी नाही बोलविल्या जाते, मूर्तीची प्रतिष्ठापना पण सुंदर प्रकारे होते, त्या विहाराचे उद्घाटन होते, भाषण पण लोकांचे होतात, कौतुकही होते आणि विहाराच्या उद्घाटनाचा मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम झाला कि मग विहाराला टाळा लागते, लॉक भगवान बुद्धाला लॉक केल्या जाते। बघा तुमच्याकडे असं होत नसेल बाप्पा, तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही। पण खरंच सांगतो बऱ्याच ठिकाणी असं होते, विहार सुंदर असते, मूर्ती सुंदर असते, सगळं सुसज्ज असते, डेकोरेट केलेलं असते, पण विहार बंद पडतात बघा। तुम्ही पाहत असाल तुमच्या आजूबाजूला इतर समाजाची मंदिरं असतील, धार्मिक स्थळं असतील, तिथे बघा लोक स्वतःहून आपली श्रद्धा प्रकट करायला येतात, कोणाला कोणी बोलवत नाही। सकाळी 4-5 पासून जे असते लोकांची गर्दी ते रात्रीपर्यंत लोक येतात, त्यांच्या त्यांच्या धर्म परंपरेचा सन्मान करतात, त्यांचे रीतिरिवाज जे काही आहे ते लोक करतात। इकडं आलं की आपलं गणित मात्र बिघडलं, पुढे बसण्यावरून वाद सुरू होते। एक त्या भंतेजीने सांगितलं बघा, आता म्हणजे इथून सुरुवात होती आपली, वंदना कोणाला येते आता ती तिथून सुरुवात होती, ते म्हणते मला जमते, म्हणते फक्त हे माझ्याकडे द्या, तुम्ही नसाल म्हणत बापा। पण होते असं, मी म्हणतो बापा नवीन पिढ्या कधी घडवाल मग तुम्ही, म्हणजे वंदना येण्याचा अहंकार जर असेल, ध्यानाचे शिबिर करण्यात जर अहंकार असेल, क्षमा याचना म्हणण्यात जर अहंकार असेल, विहारात येण्याचा जर अहंकार असेल, भगवान बुद्धाने सांगितले अहंकार सोडा, आणि तुम्ही त्याच्या नावानं अहंकार जर घेत असेल, धरत असेल आणि गाठ अशी पक्की मारत असेल तर परिवर्तन कधी होईल असं वाटतं तुम्हाला? माणसं जोडता आली पाहिजे, मी नेहमी बोलतो बघा तुम्हाला, धम्माच्या तत्वाला पुढे करून माणसं जोडता आले पाहिजे। आणि विहार एकमेव असं माध्यम आहे, धम्म असा एकमेव माध्यम आता शिल्लक राहिलेला आहे की जिथे माणसांना जोडू शकतो। फक्त इथे आपल्या गोडवा असला पाहिजे, इथे साखर आणि इथे
बर्फ ठेवता आला पाहिजे आपल्याला, तर माणसं जोडता येतील. मग ते घरातले असो का बाहेरचे असो. नाही तर इथं कडू लिंबाचा पाला ठेवला आणि इथं आपल्या गरम तापलेलं लोखंड ठेवलं की मग घरचेच लोक म्हणतात हे जात कोण नाही म्हणतात. लोक मनातल्या मनात म्हणतात, बोलून कसे दाखवतील आपल्याला हे जात काऊन नाही म्हणतात. बापा घराच्या बाहेर म्हणा का वरती म्हणा, कारण आपलेच लोक कधी कधी आपल्याला वैतागून जातात. कारण भगवान बुद्धांनी सांगितलं आपला स्वभाव जसा असेल तसं जग आपल्याकडे पाहत असते. कुत्र्याला जर असं त्याच्यावरून हात फिरवला तर कुत्रा आपला असो नसो त्याला भाकर तुकडा जर टाकला, त्याला जर आपण असं कुरवाळलं तर कुत्रा गोंडा घोळते आणि आपल्याला रात्रीच्या 2 वाजता ओळखते. आणि माणसांसारखे माणसं कुरवाळायला, जवळ करायला, कोणाला प्रेमानं बोलायला तर वेळच नाही. वाईट नका वाटू देऊ. कधी कधी कुत्र्याला त्याची प्रवृत्ती थांबवावं लागते, शांत करावं लागते, त्याचं भुंकणं ते थांबवते. आणि काही काही माणसं भुंकतच राहतात. मग ते घरात असो की बाहेर असो, घरात असो की बाहेर असो, हे बंदच करत नाही. माझाच मशालन माझाच टेंबा म्हणते, मीच खरं म्हणते. सासूबाई म्हणते मला जे जमते ते सूनबाईला जमत नाही, आणि सूनबाई म्हणते बा म्हातारीला काही कळत नाही, मला जे जमते तेच म्हातारीला काय कळत. भांडत राहा मग. बस जिंदगी त्याच्यातच घाला. लेकर पाच पाच मोठे होतात, भेटला त्यांना संस्कार फुकटचा, आणि नंतर पृथ्वी गोल 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 फिरते. आणि मग म्हणते काय झालं म्हणते आता हे. शाळेतलं शिक्षण पैशावर मिळते, पण घरातलं जीवनातलं शिक्षण कुठून मिळते? बाळकडू कुठून मिळते? घरातूनच मिळते. आणि त्यामुळे बघा घरातले मोठे वडीलधारे जे लोक आहे ते ध्यानावर असायला पाहिजे. म्हणून त्या हत्तीचं वर्णन करण्यासाठी नगरातल्या सगळ्या अंध लोकांना राजाने बोलावलं, आणि त्यांना बोलावल्यानंतर त्यांच्या समोर हत्ती उभा केला. त्या हत्तीच्या आजूबाजूला सगळ्या अंध लोकांना उभं केलं जे जन्मांध अंधे होते, आणि त्यांना सांगितलं की हत्ती तुम्हाला पाहायचा आहे. पाहायचा आहे म्हणजे काय, डोळे तर नव्हतेच, पण हत्ती पाहायचा आहे. आणि थोड्या वेळाने मी तुमची परीक्षा घेतो, प्रत्येकाने मला सांगायचं की हत्ती नेमका कसा. आता त्यांच्या समोर हत्ती उभा केला होता, हत्ती शांत उभा होता. सगळ्या अंधांनी ते आपल्या हाताने हात पुढून पाहिलं असं का हत्ती कसा आहे काय. थोड्या वेळाने राजा आला आणि त्या हत्तीला बाजूला घेऊन गेले लोक, आणि त्या सगळ्या अंधांना असं उभं केलं रांगेत, आणि राजाने त्यांना विचारलं तू सांग. पहिल्याला विचारलं बा हत्ती कसा. बघा तुम्ही बुद्ध धम्माच्या बद्दल आपल्या लोकांचं एक मत जे नाही आहे, एक वाक्यता जी नाही आहे, एक वाच्यता जी नाही आहे, ही फार वाईट गोष्ट आहे. तुमच्या माहितीसाठी सांग. काही लोक तर असेही आहेत की विहारात काय जाण्यात पडलंय म्हणते, ध्यानाला जाण्यात काय अर्थ आहे म्हणते, विहारात जाण्यात काय पडलं म्हणते, भंतीजीला भोजन दान देऊन चिवरदान देऊन काय मिळते म्हणते, प्रवचन देऊन काय होते म्हणते, प्रवचन ऐकून काय होते म्हणते, बुद्धगयेला जाऊन काय मिळणार आहे म्हणते, दीक्षाभूमीला चैत्यभूमीला जाऊन काय मिळणार आहे म्हणते. त्यांचं मत एकदम नास्तिकपणाचं असते. ह्याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही. तुम्ही बौद्ध साहित्याचा जर अभ्यास केला तर भगवान बुद्धाने सांगितलं की श्रद्धावान तेच असू शकतात, बुद्धाचे अनुयायी तेच असू शकतात ज्यांना 10 पुण्यावरती विश्वास असतो. 10 प्रकारचे कुशल कर्म पुण्यकर्म सांगितले भगवान बुद्धांनी. त्या 10 गोष्टी ज्याला मान्य तोच बुद्धाचा अनुयायी बनू शकतो. भगवंताच्या काळातही नास्तिक लोक होते. वंदन करण्यात काही नसते म्हणते, वंदना म्हणण्यात काही नसते म्हणते, क्षमा याचना करण्यात काही नसते म्हणते, पंचशील पाळण्यात काही नसते म्हणते, अष्टशील पाळण्यात काही नसते, विहारात जाण्यात काही नसते. तुम्ही असे असता कामा नये. कारण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं किमान रविवारी आपण विहारात गेलो पाहिजे. खरं तर रोजच गेलो पाहिजे हो. संध्याकाळी काय काम आहे, टप्पूच मारायचं काम आहे ना. काम तर करावंच लागतील ना, काम कसे नाही करावं लागणार, पण संध्याकाळी आपली धार्मिकता आपली श्रद्धा पण प्रकट केली पाहिजे. तुमच्या गावात, तुमच्या नगरात, तुमच्या तालुक्यात, शहरात जर तुमच्या घराजवळ विहार असेल तर तुम्ही खरंच परिवाराला घेऊन तिथे गेले पाहिजे. कारण पैसे कमवण्याच्या नादामध्ये तुम्ही परिवार जर कमवला नाही, परिवाराला जर धम्म दिला नाही, बाबासाहेबांचा विचार दिला नाही, तर पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. कारण एखाद्या घरामध्ये बुद्ध बाबासाहेबांचा विचार मायबापाला माहित नसेल तर त्या लेकरांना कोण काय शिकवेल. शिक्षण तर कोणी देईल हो,
नोकरी तर कोणी लावेल, परंतु भगवान बुद्धांनी माणुसकीची जी शिकवण दिली, शील सदाचाराची जी शिकवण दिली, त्याच्यापासून जर लेकरांना मुकवलं आपणही मुकलो तर या जीवनाचा अर्थ आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, त्या अंध लोकांना राजाने एकाने विचारलं की हत्ती कसा. आता ज्याचे हात हत्तीच्या कानाला लागले होते का नाही, त्याला जेव्हा विचारलं तर ते म्हणे महाराज हत्ती सुपासारखा आहे म्हणे. सूप समजते का तुम्हाला? समजते? बापा तुम्ही लय हुशार, तुम्हाला काय नाही समजणार. सूप धान्य पाकडायचं वापरत होते अगोदरच्या काळात, आता वापरतात. आता मोठी झाली जरा जास्त म्हणून काही काही गोष्टी डिलीट होऊ लागल्या. पण ते सूप असते गावाकडे, आता असते सूप नाही का धान्य पाकडण्यासाठी. तर ते काय म्हणे हत्ती कसा सुपासारखा. याचे हात लागले होते हत्तीच्या कानाला. तर राजा गदगद हसत होता. राजाला परीक्षा घ्यायची होती ना, तर राजा म्हणे ठीक आहे तू जा पुढे. त्याला काढून दिलं. दुसऱ्याला विचारलं हत्ती कसा आहे, तर त्यानं सांगितलं महाराज हत्ती स्तंभासारखा आहे म्हणजे कॉलम सारखा. तर राजाने ओळखलं बा का याने हत्तीचे पाय आहे का नाही मोठमोठे असतात, तर त्याला हात लागले होते याचे. आपल्या पुढे जे आहे त्याला हात लावून पहा हत्ती कसा आहे ते. तर याचे हात त्या पायाला लागले होते. आणि याने सांगितलं मग महाराज पहिला वाला जो आहे तो खोटं बोलते, हत्ती सुपासारखा नाही आहे, तर हत्ती कशासारखा आहे स्तंभासारखा आहे कॉलम सारखा आहे म्हणते. महाराज हसत होता आणि त्याला म्हणे जा. तिसऱ्याला विचारलं तर तिसरा म्हणे महाराज पहिला खोटं बोलते, दुसरा खोटं बोलते म्हणे सबसेल. हत्ती कसा आहे मला जर विचाराल तर हत्ती आहे म्हणे कणगी सारखा. कणिक समजते का तुम्हाला? धान्याचं कोठार समजत असेल ना बापा. तर धान्याचं कोठी असते की नाही मोठीच्या मोठी, तर हत्तीचं पोट आहे मोठ्याच्या मोठं असते. तर पोटाला हात लागला होता ना याचा, तर हा म्हणे धान्याच्या कोठारासारखा हत्ती असते म्हणे महाराज. पहिल्याचं दुसऱ्याचं चुकते म्हणे. राजा हसत होता. त्यालाही काढून दिलं. चौथ्याला विचारल्यावर चौथा म्हणे महाराज पहिल्याचं दुसऱ्याचं तिसऱ्याचं चुकलं म्हणे. त्यांना काय माहित नाही हत्ती कसा असतो ते. हत्ती असतो म्हणे नळकांडी सारखा म्हणजे बांबू सारखा, बांबूच्या पायपासारखा. यानं याच्या हातात आली होती हत्तीची सोड. हत्तीची सोड पोकळ असते ना मधून, तर याला वाटलं बा हत्ती कसा आहे त्या पाईप सारखा समजा नळकांडी सारखा, त्याला काय म्हणतात बांबू सारखा. अजून एकाला विचारल्यावर त्यानं सांगितलं महाराज पहिला दुसरा तिसरा साप खोटं बोलतोय, त्यांना समजत नाहीये. मला जर विचारायला हत्ती कसा, तर हत्ती आहे म्हणे फड्यासारखा झाडू सारखा. तर याच्या हातात लागली होती हत्तीची शेपटी. आता शेपटीला खरंच झाडू सारखे ते हे असतात केस असतात. तर ह्याला वाटलं बा हत्ती कसा आहे झाडू सारखा फड्यासारखा आहे म्हणे खराट्यासारखा. तर राजा हसत होता. असं एक 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 करून सर्वजण गेले आणि राजा हसत होता. अंध ते अंधच, अंधांना काय समजणार हत्ती कसा. भगवान बुद्धांनी भिक्खूंना सांगितलं की भिक्खूंनो या जगामध्ये असेच लोक आहेत. भगवान बुद्धांनी सांगितलं या जगामध्ये नाना तऱ्हेचे लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं मत आहे त्यांचं या जीवनाबद्दलचं, एखाद्या तत्वज्ञानाबद्दलचं. आणि तो प्रत्येक जण म्हणतोय की मला जे समजतं, मला जे माहिती आहे, जग तसंच आहे, तत्वज्ञान तसंच आहे, पण हकीकत तशी नसते. म्हणून भगवान बुद्धाच्या बद्दल आपण छोटासा म्हणजे अभ्यास न करता कोणतेही तर्क वितर्क काढण्यापेक्षा आपण दोन्ही अभ्यास केले पाहिजे. एक तर थिअरीचा आपण अभ्यास केला पाहिजे, म्हणजे बुद्ध धम्म समजून घेतला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. जसं शाळेत गेल्यानंतर क ख ग घ न शिकवतात किंवा एबीसीडी शिकवतात की नाही, तर बुद्ध धम्माचं पण तसंच गणित आहे. सुरुवातीपासून शिकवतात. बेसिक आहे, त्रिसरण पंचशील अष्टशील हे बेसिक आहे. आणि 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान, हे ध्यानाच्या ज्या पायऱ्या आहेत, सप्तबोध्यांग, हे सगळं काही तत्वज्ञान आहे. पुढचं मग संशोधनात्मक ते विषय आहेत. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय की भगवान बुद्धाच्या धम्माला अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे. जर बुद्ध धम्माला आपण समजून घेतलं नाही तर प्रॅक्टिकल काय समजणार आहे आपल्याला. म्हणून थिअरी समजून घ्या अगोदर. बुद्धं शरणं गच्छामी म्हणायचं की बुद्धं शरणं गच्छामी म्हणायचं, पानाची पाता वेरमणी म्हणायचं की पानाती पाता वेरमणी म्हणायचं, हे पण आपण
शिकलो पाहिजे, समजून घेतलो पाहिजे. कारण जर बुद्ध धम्माचा अभ्यास नाही केला तर प्रॅक्टिकली करता येत नाही. आज बघा तुम्हाला सांगतो, भगवंताने सांगितलं या जगामध्ये बहिर्मुखी लोक जास्त आहेत. कोणते लोक जास्त आहेत? बहिर्मुखी. आणि बुद्धाची शिकवण आहे, भगवान बुद्ध म्हणाले अंतर्मुखी बनता आलं पाहिजे आपल्याला. काय बनता आलं पाहिजे? अंतर्मुखी. स्वतःला विचारू शकलो पाहिजे आपण, मी या काया वाचा मनाने कोणते कर्म करतो? मी लोकांना दुखवतो का? लोकांना त्रास देतो का? लोकांना परेशान करतो का? लोकांना ठकवतो का? फसवतो का? आणि लोकांची हिंसा करतो का? चोरीचं कर्म करतो का? व्याभिचाराचं कर्म करतो का? खोटं बोलण्याचं कर्म करतो का? लबाडीनं वागतो का? लबाडीचं बोलतो का? व्यर्थ बडबड करतो का? शिवी गाळीची भाषा वापरतो का? रागाची भाषा वापरतो का? आणि दारू, गांजा, बिडी, तंबाखूचं सेवन करतो का? हा प्रश्न रोज जे बुद्धाला मानतात, धम्माला मानतात, संघाला मानतात आणि जे समजतात मी बाबासाहेबांना मानतो. एका कार्यक्रमात गेलो आणि तिथे पाहिलं पा, कार्यक्रमाचे जे आयोजक वगैरे मंडळी टीम होती पा, त्यातले बरेच लोक खर्रा खाणारे होते. तुम्ही कोणी नाही पण होते. म्हणजे काय तोंडात टाकलं होतं त्याने ते चावतच होते. मी म्हटलं बा, गाय म्हैस असेल तर ते रवंत करते, हे कोणता रवंत करत आहेत? असं मुख तोंड बसतच नव्हतं त्यांचं. असं 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 सुरूच होत. मी म्हटलं एक जणाला विचारून, हे काय खाऊ लागले? तर ते म्हणे भंतेजी खर्रा खाऊ लागले. खर्रा खाऊ लागले म्हणजे तंबाखूचा काहीतरी प्रकार आहे म्हणजे खर्रा खाऊ लागले. तर मला सांगा, बुद्ध धम्माचं काम करताना जर तंबाखू खात असतील, तुम्ही नाही बापा, बारीक तोंड करतील ते खाणारे असतील म्हणा बा, तुम्ही तर काय करत नाही. पण मी सांगतो तुम्हाला की जे समजतात किंवा सांगतात आम्ही बुद्ध धम्माचं काम करतो, ते जर तंबाखू खात असतील, ते जर दारू पित असतील, ते जर अजून गुटखा खात असतील, तर कोणत्या बुद्ध धम्माचं काम करता बापा तुम्ही? कारण भगवान बुद्धाने पंचशिलेत 5वं तत्व टाकलं. सुरा मेरय्य मज्ज पमादठाना वेरमणी शिक्षा पदं समाधियामी. आणि हे दारू पिऊन तुमचा माणूस जर विहारात येत असेल तर याच्या एवढी लाजीरवाणी आणि वाईट गोष्ट दुसरी कोणती असू शकते? अहो, एवढं वाईट वाटते कधी कधी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, वाईट नका वाटू देऊ. जयंतीच्या कार्यक्रमात असेल किंवा गावात एखादा कार्यक्रम ठेवला असेल, त्या दिवशीच बघा धम्मदेसना आयोजित केली एका ठिकाणी आणि एक आलं बा दारू पिऊन, वंदामी म्हणते. आम्ही म्हटलं बाबा माझ्याकडे कशाला येतो? वंदामी म्हणते तिकडं जाय कुठं तरी. तू आलं तर आलं, घाणच्या घाण वास बाबा. अगोदर मी त्याला पाहिलंच नाही. मी म्हणतीला म्हटलं वास कशाचा येतो घाणच्या घाण? खाली मान होती आपली अशी लिहित होतो मी काहीतरी, लय घाण वास आला हो. तुमच्या घरी जर कोणी असेल असं व्यसनाधीन बनलेलं बाबा, तुमची तर लयच कमाल आहे सहन करण्याची. मग मी खालची मान वर घातली, पाहिलं तर बाबा त्याचे डोळे असे गर 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 गर. कोणती 1ची 2ची 3ची मोटर लावली होती काय माहित डोळ्यांमध्ये त्याच्या, गर 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 फिरवलं, लालच्या लाल डोळे त्याचे. मी म्हटलं बाबा कोणत्या ग्रहावरून आलं हे? आणि मला म्हणे वंदामी भंतीजी त्याला बसता येईना. आणि फाटकी नोट काढली 10ची एकर मला देत होत. मी म्हटलं बाबा तुला ठेव ही नोट, आशीर्वाद देतो तुझ्याकडे न बघता, तू जाय बापू खाली. काय झालं म्हणे भंतेजी? मी म्हटलं बाबा तुला प्रवचन देऊ की काय मी आता एकट्याला तिथे? तर असे बघा, हे बघा फार वाईट वाटते बघा काही काही ठिकाणी भगवान बुद्धाचा अपमान करणं आहे. जे लोक दारू पित असतील, बौद्ध म्हणून घेणारे लोक जर दारू पित असतील, त्यांच्या एवढं भागी, त्यांच्या एवढं मूर्ख, त्यांच्या एवढं अज्ञानी या जगात दुसरं कोणी नाही, तुम्हाला सांगतो. आणि मी नेहमी सांगत असतो, अपमान कुणाचा होतो माहितीये तुम्हाला? पुतळ्याचा अपमान नसतो. मी तर मानत नाही पुतळ्याचा अपमान, सिमेंटचा कोण अपमान करत असेल तर तो खरा अपमान नाही आहे. जे लोक आम्ही आमच्या धमक्या महापुरुषाचे अनुयायी आहोत असं म्हणतात आणि त्यांच्या सांगितलेल्या मार्गाच्या उलट वागत असतील, तर खरा अपमान जर कोणता असेल तर तोच अपमान आहे. जय भीम म्हणणं तर कोणालाही जमेल हो. आता निवडणुकीत आम्ही पाहिलं, मतासाठी लोक मोठमोठ्यानं स्टेजवरून जय भीम म्हणत होते. पंचरंगी पट्टाय गळ्यात अडकून घेत होते. तुमचं दर्यापुरही सुटलं नसेल त्याच्यामधून, नाही का? सुटते का? काहीच ढेकळाचं सुटते. आपल्यात असे नग असतात काही काही,
साहेबाला बोलवतो म्हणतात, साहेब देतात म्हणतात काहीतरी, तुमच्याकडे देत असतील काय सांगा, तुम्ही घेत असाल की नाही माहित नाही, पण काही काही ठिकाणी घेतात आणि ते येतात आणि निळी लावून घेते तेवढ्या पुरती पंचरंगी पट्टा घालते गळ्यात, निळा पट्टा घालते, त्याच्यावर जय भीम लिहिलेलं अशोक चक्र असलेलं, स्वार्थासाठी जय भीम म्हणते आणि नंतर आपल्या विरोधात काम करते. बघा तुमच्या माहितीसाठी बाबासाहेब म्हणाले तुम्ही जागृतीचा विस्तव कधीही विजू देता कामा नये. वामनदादा म्हणाले जाग असाव हे भीमाचं पिल्लू, जाग असाव पुढारताना कधी कुणाच्या मागे नसाव, पुढारताना म्हणजे काम करताना, पुढारताना कधी कुणाच्या मागे मागे नसाव, जाग असाव हे भीमाचं पिल्लू, जाग असाव. जाग म्हणजे रात्रीला जागेची गोष्ट नव्हती त्याच्यामध्ये सांगितलेली, नाही तर मोबाईल पुढे ठेवून रात्रभर जागायला सांगितलं का बाबासाहेबांनी. डोळे खराब होईपर्यंत त्या मोबाईल मधून डोकं काढायचंच नाही, ते टीव्ही तर बंद करायचंच नाही. सकाळी पाहता पाहता ते व्हिडिओ एडिट करत होतो, युट्यूब वर पाहिलं, एक फेसबुक होतं का काय युट्यूब होतं, त्याच्यावर एक व्हिडिओ आला, रात्रीच्या 1:30 वाजता एक बारीक मुलगा आणि त्याचा बाप थंडीत अंगावर घेऊन टीव्ही पाहू लागले, सिरियल कोणतं. रात्रीचे 1:30 वाजलेत, हे अज्ञानी जागा आहे आणि त्या एवढूच्या लेकराला घेऊनच जागा, ते पोरग टकमक टकमक पाहायला. तर बाप ऐसा बेटा होणारच ना बाप्पा, होणार नाही. बाप जर तंबाखू खाणारा असेल तर पोरग नाही तंबाखू खाणारा निघलं तर आपलं नाव बदलून ठेवा. तुम्हाला सांग, भलेही लहानपणी नाही खाणार, तर लहानपणी कसं खाईल बापा, तुम्हाला घाबरते ना लेकरू. बापाची कंबर झुकली की मग ते तोंडात टाकून येते आणि मग बाप मुखाच पाहते आणि मम्मी मुखच पाहते, सोयरी केला म्हणते माझ्या पोरगा सारखा कोणाचाच पोरगा नाही. आणि दारू पिऊन कुठे लोटते, ते तंबाखू खाते, मारामाऱ्या करते, नको नको ते काम करते आणि यांना विकायचं रास्ते लवकरात लवकर. यांना वाटते बा सुनबाई आल्यावर सुधरेल. लय माय बाप असाच विचार करतात बाप, म्हणजे बा लग्न लावून दिलं म्हणजे सुधरेल म्हणते. आणि ज्यांच्या पोरांचे लग्न झाले विचारा बरं स्वतःला सुधरले की बिघडलंय म्हणून. मी रोज सांगू लागलो 6 महिन्यात कोणता डोस भेटते, कोणती गोळी भेटते ना काय भेटते काय माहित बापा. अगोदर म्हणते मम्मी लय चांगली आहे म्हणते, माझी पप्पा लय चांगले म्हणते, माझ्या मम्मी सारखा स्वयंपाक तर कोणीच करत नाही म्हणते. आणि 6 महिने वर्षभर झाले की मम्मीला म्हणते तू काय मम्मी स्वयंपाक बरोबर करत नाही, बायको कशी करते म्हणते, बघ म्हणते. तुमच्याकडे नसेल असं बापा, पण सांगता येत नाही काही. हे लय अवघड गणित आहे, अवघड जात हे दुःख नाही करत. आणि त्यामुळे घराघरात दुःख आहे म्हणून बुद्धाची गरज आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, म्हणून आडातच नसेल तर पोहऱ्यात येत नाही. म्हणून धुंदीत जीवन जगू नका की आमच्याकडे पैसे आहे, आमचा पोरगा शिकलेला आहे, आमची पोरगी शिकलेली आहे, डिग्र्या घेतल्यात, इंजिनिअरिंग केले, काय काय केले, डॉक्टर बनले वगैरे वगैरे. ते झालं अकॅडमिक शिक्षण पैसे कमवण्यासाठी. पण आई वडिलांशी कसं वागावं, बहीण भावाशी कसं वागावं, समाजाशी कसं वागावं, महापुरुषांचा विचार कसा आत्मसात करावा, त्याची पेरणी समाजामध्ये कशी करावी, हे शिकण्यासाठी मायबापाकडे चांगले विचार असावे लागतात. मायबापांकडे चांगले विचार असतील तर लेकरं शिकतील, पण मायबापांकडे चांगले विचार नसतील तर लेकरांकडे येतील काय. आणि म्हणून आज घराघरामध्ये आपण पाहतोय बघा, फार लोक परेशान आहेत, एकदम भयंकर परेशान आहेत. फार बोटावर मोजण्या एवढे लोक मायबाप आहेत की जे समाधानी आहेत. बोटावर मोजण्या एवढे मायबाप असतील की जे समाधानी असतील, पण 99.99% मायबाप असे आहेत, मी तुम्हाला अधिकाराने सांगतो, म्हणजे हक्काने विश्वासाने सांगतो की जे प्रचंड परेशान आहेत. अश्रू येतात डोळ्यामध्ये जेव्हा पोराचं काहीतरी सांगतात ना, प्रचंड. कोणाकडे सांगू शकत नाहीत, बापा झाकली मोठ आहे. मी आता सांगितलं सोयरिकीचा बायोडाटा तयार करते, लय भारीच्या भारी. गव्हाळ वर्ण आहे म्हणते, गोरा वर्ण, नाक सरळ आहे म्हणते बापा, स्वभाव लय शिलवान आहे म्हणते, लय सदाचारी आहे म्हणते. आणि हकीकत लय डेंजर असते. तुमच्या पोराची पोरीची नाही म्हणत बाप्पा, कोणाच्या पोरीची असेल तर हे कोणाला बायोडाटा फसवेगिरीचा दाखवणं वेगळं आणि हकीकत मध्ये आपली मुलं मुली कशी आहे
हे असणं हे वेगळं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, बुद्धांनी माणसं जोडायला शिकवली, एकमेकांच्या बद्दलचं प्रेम शिकवलं, आपुलकी शिकवली, सदाचार शिकवला, शील शिकवलं, ध्यान शिकवलं, व्यवहारिकता पण शिकवली आणि अध्यात्म पण शिकवलं, समतेचा विचार शिकवला भगवान बुद्धांनी, स्वातंत्र्याचा विचार शिकवला. समतेचा विचार शिकवत असताना भगवान बुद्धांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढली. तुमच्या माहितीसाठी सांग, भगवान बुद्ध म्हणाले, माझा धम्म महासागरासारखा आहे, महासमुद्रासारखा आहे. भिक्खू असो, भिक्खुणी असो, उपासक असो, उपासिका असो, कोणत्याही वर्णातून जातीतून जरी आली तरी इकडे आल्यानंतर ती जात पोटजात काही राहणार नाही. आपल्याला बाबासाहेबांनी धम्म दिला, पण 68 वर्षानंतर सोयरिकीच्या वेळेस विचारते, तुम्ही आमचे पाहुणे व्हा का? कोणती पोरगी कोणा दाखवली, पोरगा दाखवला तर पाहुणे आहे का म्हणते, आपले सोयरी आहे का म्हणते, चेक करा. त्यातल्या त्यात लाडवण आहे का म्हणते, पहा. आंदवण आहे का म्हणते, चेक करा. ते बावणे आहे का ते चेक करा. ते अजून कोण म्हणते, काय माहित बापा, तुम्हालाच माहित. मला एक दिवस विचारलं म्हणते, तुम्ही कोण व्हा म्हणे. मी म्हटलं, बापा दिस ना का तुम्हाला कोण व्हायचे? नाही म्हणे, ते तर आम्हाला माहित, आम्ही तुमचे फॉलोवर आहे म्हणे, तुमचं काय काय प्रवचन ऐकतो, हे काय काय जे असेल ते, पण तुम्ही कोणी करतो हा म्हणे. मी म्हटलं, मी कोणी करता? तर भगवान बुद्धाने सांगितलं, घरदार सोडलं तर भिक्षू सगळ्यांचाच आहे बा. तसं नाही म्हणे, म्हणते कुठली? मी म्हटलं, कशासाठी विचारता? नाही म्हणे, आम्ही आमच्या ढमक्या टमक्या ठिकाणचे आहो, आम्ही सोमच आहे म्हणे. तुम्ही कोण आहोत? मी म्हटलं, बा. आणि त्याच्या पूर्वी मला म्हणते, बाबासाहेब सोमस होते म्हणते जी, आम्ही सोमस आहे. मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. मी म्हटलो, वाया गेलं की काय धर्मांतर, अशा लोकांकडे पाहिलं वाटते. तुमच्यात असं कोणी नसावं म्हणजे झालं, नाही तर नुसतं पायात पडायचं बुद्धाच्या, भगवंताच्या, बाबासाहेबाच्या, आणि पोट जात तशीच ठेवायची. भगवंतानं काय शिकवलं सांगते तोंड घेऊन? समता शिकवली म्हणते. आणि पोरीची पोराची सोयरी करताना विचारते, तुमचे पाहुणे कुठं कुठं आहेत म्हणते. अमरावतीचे आहे का, तुम्ही अकोल्याचे आहे का, मराठवाड्याचे आहे का, तिकडचे कोकणातले आहे का, खानदेशातले आहे. तिकडच्यांची इकडं चालत नाही आणि इकडच्यांची तिकडं चालत नाही. फार क्वचित लव्ह मॅरेज होत असेल तर मग कायचं ढेकळाची पोट जा, कशाचा मम्मीचा विचार आणि पप्पाचा विचार. गेले म्हणते तुम्ही तिकडं जा म्हणते, तिकडं मला जे पटते तेच करतो म्हणते मी. माझ्या कोणत्या जातीची असो ती आणि तो, आणि ते करते ना. आजकाल होते बापा, तसं होते का नाही? आणि मग त्यांना विचारलं की ना, तुम्ही तर म्हणत होते आपल्या पाहुण्यातले आहेत का पहा म्हणून, आणि आता मग खालीच मान घालते पहा. तर भगवंतानं त्या काळात शिकवलं आपल्याला, समता शिकवली भगवान बुद्धाने, बाबासाहेबांनी. म्हणून तर बुद्धाचा धम्म दिला, आपल्यामध्ये समता असली पाहिजे, व्यवहारातही आणि अध्यात्मामध्ये सुद्धा समता शिकवली. म्हणून समुद्रासारखा, समुद्राला जशा सगळ्या नद्या मिळाल्यानंतर, एक झाल्यानंतर, त्या समुद्रातलं असं कोणी पाणी घेऊन म्हणू शकत नाही, हे जे पाणी आहे गोदावरीचं आहे, पैनगंगेचं आहे, कोणत्या कोणत्या नदीचं आहे, कोयनाचं आहे, असं म्हणू शकते काय? म्हणू शकत नाही. भगवान म्हणाले, माझा धम्म असाच आहे. जे कोणी माझ्या धम्मात येतील तिथे उच्च निच्चता नाही आहे, तिथे गुणांना महत्व आहे, तिथे स्वभावाला महत्व आहे, तिथे आचरणाला महत्व आहे, सदाचाराला महत्व आहे. तिथे कोण उंच आहे का कमी ठेंगणं आहे, कोण काळा आहे का कोणी गोरा आहे, कोणाचं नाक सरळ आहे का वाकडा आहे, कोणी बैर आहे का कसा आहे, काय याला महत्व नाहीये. म्हणून समतेचं तत्व शिकवलं भगवान बुद्धांनी, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. चातुर्वर्णीय व्यवस्था भगवंताने मोडीत काढली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून विहारात येताना, काम करताना माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ कनिष्ठ असा विचार असता कामा नये. म्हणून आपली माणसं समजून आपण प्रत्येकाशी व्यवहार केला पाहिजे. भगवंताने स्वातंत्र्य शिकवलं, स्वातंत्र्य बहाल केलं या जगाला. कोणतं स्वातंत्र्य बहाल केलं? कलाम सुत्त जर तुम्ही वाचलं, कलाम नावाचं सुत्त आहे, कलामांना उपदेश केला भगवान बुद्धांनी. वैचारिक स्वातंत्र्य आहे म्हणाले भगवान बुद्ध माझ्या धम्मामध्ये. वैचारिक स्वातंत्र्य, प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य दिलं भगवान बुद्धांनी. यही बस शिको, या आणि पहा, अनुभव घ्या म्हणाले भगवान बुद्ध. अनुभव घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवू नका. तुम्ही ध्यान करून तर पहा, तुम्ही पंचशील पालन करून तर पहा, तुम्ही अष्टशील पालन करून तर पहा. तुम्ही केल्याशिवाय काय समजेल? गुलाबजामुन खाल्ल्यावर कळेल त्याची चव काय आहे, नाही का? भाजी एखादी खाल्ल्यावर कळेल त्याची चव काय आहे. ते खाल्लंच नाही त्याचं गुणगान गाते, काय फायदा आहे? हे चहा आणला पाहता काळा कोणतरी, त्याच्यात लिंबू काय काय टाकून आणलाय समजा आता, नाही का?
मी विचारलं बा हे कसं काय आंबूस लागत आहे, आंबट लागत आहे. ते भंतेजी म्हणे बा लिंबू टाकले म्हणे त्याच्यामध्ये. तर बघा ही असा दिसला असता तर काळाच्या आहे बा. आम्ही काय पित नाही कंटिन्यू नाही, ते याच्यावर चाललं चहाच आणून ठेवत आलो. देऊ नका चहा बिया काय पित नाही, आम्हाला काय व्यसन बिसन नाही. असे चहा काळ्याच्या गोऱ्याच्या कोट्या चहाची वगैरे कोणतंच व्यसन नाही. बरं झालं व्यसन सोडूनच इकडे आलो, कारण ग्रस्त जीवनात व्यसन बांधलेली असते. बरं झालं लहानपणी सोडलं, मला इकडे सोडलं म्हणजे बापा आम्ही आलो. माय बापाची पुण्य आहे खरं तर. त्या बिचाऱ्या माय बापाने दान दिलं, त्यांचं ते मोठेपण. प्रत्येक जे भिक्खू कायम स्वरूपी आहेत एकदा त्या मायबापा त्यांच्या मायबापासाठी साधुकार दिला पाहिजे. तुम्ही नेहमी त्यांच्या मायबापांच्या साठी सुद्धा तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तुमच्या माहिती जगामध्ये जेवढे भिक्खू आहेत बुद्ध शासनाचं काम करणारे परमनंट, जे विनयानं राहतात, शिलानं राहतात, संयमानं राहतात, प्रामाणिक राहतात, जे बाबासाहेबांचं काम करतात, असे जे कोणी भिक्खू आहेत जगभरामध्ये त्या सगळ्यांच्या बद्दल तर कृतज्ञता मंगल मैत्री व्यक्त केलीच पाहिजे. पण त्यांच्या मोठं मनवाल्या माता पित्यांच्या बद्दल सुद्धा मंगल मैत्री व्यक्त केली पाहिजे. आणि तुम्ही तुमचं नातं निभावलं पाहिजे. नाही तर दुसरे भंते येतात बा इकडून तिकडून आणि आपल्यातलं कोणी द्यायचं नाही. फक्त बिघडलं की म्हणते याला घेऊन जाता का म्हणायचं श्रावणी शिबिरात 10 दिवसासाठी आणि नेलंय बिक. आणि जर ते सुधारणा झाली नाही, आम्ही तर दिलं होतं 10 दिवसात, कसं सुधारलं नाही म्हणते. आता एवढी जिंदगी तुमच्याकडे गेली, तुम्ही नाही सुधारले, 10 दिवसात काय भेटेल त्याला सुधारायला. आणि मी तर म्हणतो बा 10 दिवसासाठी देऊच नका. कोणाला द्यायचं असेल तर कायमच द्या ना हो. नुसतं तोंड भरून सम्राट अशोकाची प्रशंसा कशाला करता? नुसती तोंड भरून बाबासाहेबांची काय प्रशंसा करतात? प्रशंसा करणं फार सोपं आहे, कौतुक करणं फार सोपं आहे, पण आपण त्यानुसार वागणं हे फार कठीण आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर अशोकाचे अनुयायी आहात, बाबासाहेबांचे अनुयायी आहात, तर तुम्ही तशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे. पण लेकरू देणं हे लय अवघड आहे. तुम्हाला सांग, कोणी पैसा देईल, काय देईल, पण मुलगा देणं फार अवघड आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो, भगवान बुद्धांनी वैचारिक स्वातंत्र्य शिकवलं या जगाला, त्यानंतर बंधुत्व शिकवलं. बघा भगवान बुद्धाच्या काळामध्ये बघा तुम्ही पाहत असाल, सुनीत नावाचा भंगी होता मुलगा, झाडू काम करणारा, त्यालाही संघामध्ये सामील करून घेतलं आणि त्याची दीक्षा तर लय मजेशीर झालेली आहे. मी नेहमी सांगत असतो, शाक्य पुत्र जे मुलं होते ना, क्षत्रिय मुलं, ते क्षत्रिय मुलं आनंद महानाम त्यांच्या बरोबर होते, देवदत्त, आणि हा त्यांचा नौकर होता उपाली. तर त्या उपालीची अगोदर दीक्षा झाली. नावी समाज त्यांची कटिंग बिटिंग करून देणारा होता, त्या शाक्य पुत्रांची त्यांची कटिंग बिटिंग करून देणारा होता, त्याची दीक्षा अगोदर झाली आणि नंतर त्या शाक्य पुत्रांची दीक्षा झाली. भगवंताने विचारल्यावर त्यांनी सांगितलं, भगवान हा आमची सेवा करत होता, हा नावी आहे, दीक्षा याला यासाठी अगोदर दिली आमच्या, की अगोदर हा आमच्या पाया पडत होता आणि आता याला दीक्षा दिली तर आता आम्ही जिंदगीभर याच्या पाया पडू. हा सद्गुण तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे, वंदन करण्याचा, विनम्रतेचा. आणि त्यामुळे भगवंताने बंधुभाव बंधुत्व शिकवलेलं आहे. आणि सर्वात शेवटी भगवंताने न्याय पण दिला. पटाचाराला न्याय दिला भगवान बुद्धाने, किसा गौतमीला न्याय दिला भगवान बुद्धाने, सुजाता, विशाखा, खेमाराणी, राजा बिंबिसार, प्रत्येकाला न्याय दिला या जीवनातला भगवान बुद्धाने. दुःख मुक्तीचा मार्ग देऊन, निर्वाणाचा मार्ग देऊन न्याय दिला भगवान बुद्धांनी प्रत्येकाला. खरं तर या जगाला भगवंतांनी न्याय दिला. अराजकतेकडे हे जग गेलं असतं जर बुद्ध या जगाला मिळाले नसते तर. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय की भगवान बुद्धाची देण जर कोणती असेल या जगतासाठी तर ती समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय. आणि त्यामुळे बुद्धाला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, बुद्ध धम्माचा अभ्यास केला पाहिजे. हेच मी तुम्हाला सांगतोय, कारण वेळ पुढे पुढे सरकतोय. आपलं ते ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनल आहे, निश्चितच तुम्ही ते प्रवचन ऐकतच असाल बापा. आणि ऐकाच, फुलाची पाकळी तरी फरक पडेल. तुम्ही वाचत असाल, खरंच लोकांमध्ये बदल होऊ शकतो. बघा बुद्धाची वाणी लय पॉवरफुल आहे. अंगुलीमालामध्ये 999 खून करणाऱ्या माणसामध्ये जर बदल होऊ शकला नाही का, तो जर भिक्खू बनू शकला, मैत्रीमध्ये आग्रह ठरला, परिनिर्वाणाला गेला, अरहंतांपैकी एक झाला, तर नाही तुम्ही अरहंत झाले तर फुलाची पाकळी थोडा तरी बदल होईल की नाही. आता हे केस कापलेल्या महिला काही बसल्या, माताजी झालो म्हणे, मी काही कोणी भेटलं होतं मला त्या कार्यक्रमात, कोणी म्हणे माताजी झालो म्हणे, काल कुठे एका कार्यक्रमामध्ये ते केस काढले होते, कोणी माताजी होते, कोणी भंतेजी होते, करून पाहू लागले लोक प्रयत्न. आज तर हे तुम्हाला सांगतोय, प्रवचन ऐकत राहा. आपल्या घरामध्ये आपली प्रवचन म्हणजे भंतेजी लोक जे प्रवचन देतात
तर ते लावत राहा। घरपोच सेवा आहे ना हो। कोणते सिरियल डोकं खराब करणारे चित्रपट पाहण्यापेक्षा डाटा फुकट नाही गेला पाहिजे। घरातल्या टीव्हीला मोबाईल कनेक्ट करा। तुम्ही तर करतच असाल बापा, हसू लागले तुम्ही। आणि एवढ्या मोठ्या संख्येनं त्यामुळेच आले तुम्ही या ठिकाणी। आणि त्यामुळे बुद्धाची वाली समजून घ्यावी यासाठी म्हणून हे उपदेश तुम्हाला भिक्खू संघाने दिलेले आहेत। आम्हाला इथे फार आनंद झाला। पुनश्च एकदा आमचे धनराज तायडे साहेब आणि त्यांचा संपूर्ण परिवार, तायडे आई आणि ज्या संयोजकांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं, तथागत बहुउद्देशीय संस्था व धम्मरक्षिता महिला संघ आणि आपल्या दर्यापूर येथील दीक्षाभूमी नगर, भीमनगर येथील सर्वच दानदाते परिवार यांनी आम्हाला भिक्खू संघाला इथे जे निमंत्रित केलाय आणि जे पुण्य संपादन करीत आहेत, या संपूर्ण पुण्यकर्माच्या प्रभावाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने आपल्या सर्व दानदात्या परिवारास मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त व्हावे अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो। भवतु सप्प मंगलम रक्षन्तु सप्प देवता सप्प बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सप्प मंगलम रक्षन्तु सप्प देवता सप्प धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सप्प मंगलम रक्षन्तु सप्प देवता सप्प संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं